मागील वेळी तुम्ही राजूला आमदार केलं आणि वसमत मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाली। आता यावेळी भरघोस मतांनी राजूला निवडून दिल्यास महाराष्ट्रात सन्मानाचं पद देण्याची जबाबदारी माझी असल्याची ग्वाही हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे। बुधवारी सायंकाळी 5 वाजता जनसन्मान यात्रा वसमत येथे पोहोचली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिंतूर टी पॉइंट ते सभेच्या ठिकाणापर्यंत मोटारसायकल रॅली काढून जल्लोषात स्वागत केलं। यावेळी आयोजित सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार राजू भैया नवघरे, आमदार विक्रम काळे, युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार राजेश विटेकर, जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती। यावेळी प्रास्ताविकात आमदार राजू भैया नवघरे यांनी दादांनी कोट्यवधीचा निधी दिला म्हणून आपण वसमत मतदारसंघात विकासाची गंगा आणण्याचं काम केलं असं सांगून विकासप्रिय नेता म्हणून मी अजितदादा पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं। यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार राजू भैया नवघरे यांच्या सामाजिक आणि विकासात्मक कामाची प्रशंसा करून यावेळी आमदार करा महाराष्ट्रात सन्मानाचं पद देऊत असं म्हणून मंत्रिपदाचे संकेत दिले। तसेच गोरगरीब सर्व समाज घटकातील महिलांसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली। विरोधक मात्र टीका करताना निवडणुकीनंतर तुमचे दिलेले पैसे काढून घेतले जाणार असल्याचा अपप्रचार करतायत। कोणीही माईचा लाल तुमचा एकही रुपया काढून घेणार नाही, हा दादांचा शब्द असल्याचं ते म्हणाले। शेतकऱ्यांबाबत अजितदादा म्हणाले की महाराष्ट्रातील 44 लाख शेतकऱ्यांचे 14,900 कोटी रुपयांचे वीज बिल महाराष्ट्र शासन महावितरणला भरणार आहे। वर्षभराच्या आत शेतकऱ्यांना दिवसा वीज सुरू करणार असून यासाठी महाराष्ट्रात 8.5 लाख सौर ऊर्जा पंप देणार असून आदेशही देण्यात आले असल्याचं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले। वसमत मतदारसंघातील हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश मानवते यांनी केलंय। अनिता चव्हाण। लोकांच्या मध्ये जाणं, लोकांना त्या ठिकाणी विश्वासात घेणं, अशा प्रकारची भूमिका ही आम्ही लोकांनी स्वीकारली आणि त्याच्यातूनच आज ही जनसन्मान यात्रा तुमच्या परिसरामध्ये आलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत। महाराष्ट्रामध्ये फिरत असताना साधारण काही आरक्षणाचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये मराठी बांधवांचे आहेत, सकल मराठा समाजाचे आहेत, मुस्लिम बांधवांचे आहेत, इतर पण वेगवेगळ्या घटकाचे आहेत। शेवटी तुमचा माझा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज। माझ्या मायमाऊलींनो, तुम्ही काळजी करू नका, भावाच्या नात्याने तुम्हाला पूर्णपणे संरक्षण देण्याचं काम आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही, हा शब्द माझ्या महिलांना देतो। आज विरोधक आमच्यावर टीका करतात, ते म्हणतात की निवडणूक आली म्हणून हा चुनावी जुमला आणलाय आणि त्याच्याकरता आमच्या महिलांना रक्षाबंधनाची यांनी त्या ठिकाणी ओवाळणी टाकलेली आहे। तसं नाही आहे। आमच्या महिलांना उद्याच्या कायम पुढची वर्ष ही मदत झाली पाहिजे। पुढे दिवाळी आहे, त्या दिवाळीमध्ये भाऊबीज येईल, भाऊबीजेच्या नात्याने ओवाळणी टाकली पाहिजे। हे पैसे तुमचे आहेत, हे तुम्हाला दिले गेलेले पैसे आहेत। काही जण सांगतात की तुमचे पैसे काढून घेतील। मी माझ्या मायमाऊलींना सांगतो, एकही मायेचा लाल तुमचा 1 रुपया देखील काढून घेऊ शकत नाही, हा शब्द अजित पवार म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो। काही कधी कधी चुकीची वक्तव्य येतात की आम्ही असं करू, आम्ही तसं करू, त्यावर विश्वास ठेवू नका। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलंय, मी देखील अर्थमंत्री आणि नियोजन खात्याचा मंत्री या नात्याने तुम्हाला सांगतो की हे तुमचे हक्काचे आहेत। तुम्हाला काहीतरी मान सन्मान मिळाला पाहिजे, तुम्हाला सबल करायचं आहे, तुम्हाला सक्षम करायचं आहे, तुम्हालाही समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं राहण्याचा अधिकार आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळवून द्यायचा आहे। म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। मी त्यांना सांगितलं होतं घरी द्या म्हणून, मी त्यांच्या घरी जेवायला येणार आहे। तुमच्या आग्रह खातर अजून त्याला निधी द्यायला मी कमी पडणार नाही, तुम्ही काळजी करू नका।
तुम्ही फक्त आशीर्वाद द्या, तुम्ही भरभक्कम पाठिंबा द्या. मी त्याच्या संदर्भामध्ये उद्याच्या काळात तिथं कशा पद्धतीनं तिकीट द्यायचं आणि काय करायचं, आणि एकदा पुढे आपलं सरकार येऊ द्या. आता राजूला फक्त आमदार नाही ठेवणार, पुढची पण व्यवस्था करतो. पण त्याच्याकरता राजूला प्रचंड मताधिक्याने विजयी करावं लागेल. ही जबाबदारी तुमची आहे, माय माऊलींनो तुमची आहे, माझ्या बांधवांनो तुमची आहे. हे आम्हा लोकांना चांगले बारकाईने माहिती आहे. आणि त्याकरता मी ऊसाच्या बद्दल पण अडचणी आल्यानंतर तिथं मदत करत असतो, केंद्राची तिथं मदत आणत असतो, केंद्राचे NCDCचे पैसे मंजूर करत असतो. ह्या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. जसं आम्ही माझ्या माय माऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजना आणली, तसं आम्ही माझे बांधव म्हणायचे की दादा बहिणींच्याकडे जास्त लक्ष, आमचं काय, तुमच्याकडे लक्ष दिलं. आता इथून पुढं तुम्ही 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवरचं लाईट बिल भरायचं नाही. लाईट बिल माफ. 44 लाख शेतकऱ्यांचं 14,900 कोटी रुपयाचं लाईट बिल राज्य सरकारच्या तिजोरीतनं मी तुमच्या वतीनं महावितरणला भरणार. माझ्या शेतकऱ्यांनी तुमचं केळी असेल, हळद असेल, ऊस असेल, ज्वारी असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, जी काही पिकं तुम्ही घेता ती चांगल्या पद्धतीनं घ्या. शेतकऱ्यांनो, अनेक वर्ष मी 10 वर्ष ऊर्जा मंत्री होतो. सुनील तटकरे साहेब पण ऊर्जा मंत्री काही काळ होते. लोकांची बऱ्याच वर्ष मागणी आहे की दादा 8 दिवसा वीज मिळाली पाहिजे. मला तुमची मागणी पटलेली आहे, कारण रात्री अपरात्री लाईट आल्यानंतर विंचू काट्याचं, आता तुमच्या भागामध्ये बिबटे नाही आहेत, परंतु काही भागात बिबट्याचं संकट, सापकाट्याचं संकट, घरातली बाया माणसं पण घाबरून जातात. त्याकरता मी आज तुम्हाला बसमतकरांना शब्द देतो, वर्षभराच्या आत मी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज सुरू करणारे, रात्री नाही. आता इथून पुढं 8.5 लाख सौर ऊर्जा पंप आम्ही तुम्हाला देणार. महाराष्ट्राला सूर्यप्रकाश उगवला, तुमची मोटर चालू. मित्रांनो, आम्ही देखील मराठ्याच्या पोटेच जन्माला आलेलो आहे. आम्हाला पण कळतं ना की समाजातल्या सर्व घटकाला न्याय मिळाला पाहिजे. भेदभाव करून चालत नाही, दुर्लक्ष करून चालत नाही. परंतु माझ्या बांधवांनी पण, माझ्या विशेषतः तरुणांनी पण थोडंसं समजुतीनं घ्या ना. त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रयत्न केला. मागचाही इतिहास काढून बघा, कुणी त्यावेळेस काय काय केलं. त्या परिस्थिती बघून लोक आपली स्टेटमेंट त्या ठिकाणी बदलत असतात. मी तर आज पण बसमतकरांना जाहीरपणे सांगतो की मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहेच. विधिमंडळाने एकमताने ठराव केला, 2दा केला. राजू, तू पण होता ठराव करताना. कुणी एका ओळीमध्ये ठराव झाला, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. विरोध कुणाचाच नाहीये. ह्याही गोष्टीचा आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे. मित्रांनो, आम्ही अनेक घटकाला, आज मी बघितलं नेतृत्व जनसामान्यांचे राजू भैया नवघरे, रितेश सतीश बागल. मला रितेश इथं बसलाय, मला तो सांगत होता की दादा कशा पद्धतीनं पुस्तक दिलं. जरी एखादी अडचण आली त्याच्या संदर्भामध्ये ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.